बाबा आपण या जनतेसाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, पण त्यासाठी कोणी काही करत नाही, तर कोणी पुढे पण येत नाही. करायचं झालं तर आपलं काँग्रेस बरं आहे. भाजपने काय केलंय, किती महागाई केली, 500चा सिलेंडर 1100 वर आलाय. पेट्रोल काँग्रेसच्या काळात 65 रुपये होतं, आज पेट्रोलचा भाव 110 रुपये लिटर आहे. मग कुठे महागाई कमी झाली? आजचे दिन आले की वाईट दिन आले? म्हणून असं वाटतं की पहिलेचे जुने दिनच चांगले होते असं वाटतंय. काय वेळ कोण करेल आता देशाचा विकास वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? करेल कोणतरी, आता त्यांच्यावर आहे. आता एवढे दिवस केलंच नाही कोणी, कोणत्याच पक्षाने नाही केले. मतदान करणार का नाही? करणार आहे ना, मग तेच कुणाला करणार, तेच तर प्रश्न आहे. हे नाही सांगू शकत, हा? नंतर बघू. काय सध्या आजचे दिन आलेत का रिक्षा चालकांना? रिक्षा चालकांना आहे का आजचे दिन? लोकसभेच्या अनुषंगाने एबीपी माझा समाजातील सर्व घटकांशी बोलण्याचा प्रयत्न करते, त्यांची नेमकी काय मतं आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आता आपण आलेलो आहोत पिंपरी चिंचवड मधल्या संत तुकाराम नगरच्या बस स्टॉप जवळ आणि इथं रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत त्यांचं काय मत आहे. काय चाललंय आता देशात? देशात काय चाललंय आता? सध्या तरी गरमीच आहे, भरपूर गरमी आहे. सध्या गरमीचं एवढं उखाड आहे, त्यांना पूर्ण म्हणजे एवढा त्रास होतोय, असह्य त्रास होतोय आता सध्या तरी. राजकारण पण तापलंय. राजकारण तर त्याच्यापेक्षा जास्त तापलेलं आहे. राजकारणाचा काय विचार होतो नका, राजकारण तर भरपूरच तापलेलं आहे. राजकारणचं काय आता म्हणजे बोलण्यासारखं काहीच नाही असं, कारण सगळ्याच बाजू अशा आहेत की त्या बोलण्याच्या पलीकडे पण आहेत. काहीच बोलायचं नाही म्हणजे नेमकं काय मनात काय आले तुमच्या, की काहीच बोलायचं नाही म्हणत? म्हणजे आता महागाईचा एवढा दणका बसलेला आहे, त्याच्यावरती कोण काय बोलतच नाही ना, असं आहे ना. एवढे आता महागाई, सत्ताधारी पण बोलत नाही, विरोधक पण बोलत कोणच बोलत नाही त्याच्यावरती. सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये भरडला जातोय आता सध्या तरी, कारण का त्याला नाविलाजाने काही गोष्टी घ्याव्याच लागतात, कराव्याच लागतात, नाही म्हणता येत नाही, असं झालेलं आहे आता सध्या. मग आता काय कुणाला मतदान करायचा विचार आहे? आता आम्हाला तर वाटतं मतदानच करू नये कोणालाच, अशी परिस्थिती झालेली आहे. मतदानच खरंच कोणाला खूपच त्रस्त झालाय तुम्ही, खूपच त्रस्त झालाय. झालेलं म्हणजे आता पाहतोय, आता आम्ही कित्येक वर्ष झालं पाहतोय आम्ही, त्याच्यामध्ये मजा नाही आता, म्हणजे मतदान करण्यासारखी इच्छा राहिलेली नाहीये. परंतु हक्क आहे आपला तो मतदानाचा. आता हक्क आहे म्हणून आता त्याच्यासाठी काय करायचं? हक्क असून करायचं काय? त्या हक्काचा जे वारसदार आहे त्यांनी तरी बघायला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे ना, बाबा आपण या जनतेसाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, पण त्यासाठी कोणी काही करत नाही, किंवा कोणी पुढे पण येत नाही. बरोबर, जनतेसाठी काही चाललेलं नाही असं रिक्षा चालक म्हणतात. आणखी इथं काही व्यक्ती आहेत. काय विचार करताय सध्या मतदानाबद्दल? काय विचार आहे मनात? मतदानाबद्दल करायचं झालं तर आपलं काँग्रेस बरं आहे. भाजपने काय केलंय, किती महागाई केली, 500चा सिलेंडर 1100 वर आलाय, तेलाच्या पिशव्या महाग झाले, सगळंच महाग झाले. मतदान करणार काँग्रेस आपलं, बस. काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी. स्वस्त होतं, त्यांच्या राज्यात स्वस्त होतं, पण आताच्या ह्याच्यात बघा ना काय चाललंय. काय चाललंय बघा, महागाई किती झालेली आहे, सर्वसामान्य माणूस भरडले गेलाय याच्यामध्ये. हा, काय स्वस्त राहिलंय? गहू झालाय 47-48 रुपये किलो, ज्वारी झाली 60 रुपये किलो, बाजरी झाली 55 रुपये किलो. काय करणार, काय खाणार? पण हे तर आता जे काही महाराष्ट्र सरकार म्हणतंय, म्हणजे आधी एकनाथ शिंदे महायुतीत गेले, मग अजित पवार महायुतीत गेले, ते तर म्हणतात की आम्ही जनतेच्या हितासाठी गेलोय तिकडे. काय केलंय? काहीच केलेलं नाही. काय जनतेच्या हितासाठी? काय काय स्वतःची पोळी भाजून गेलेले सगळे लोक आहेत ते. जनतेसाठी काय चाललंय? हे चाललंय स्वतःचे घर भरण्यासाठी चाललेलं. आमच्यासारखे सर्वसामान्य लोक बेरोजगार आहे. आज रिक्षामध्ये चालायची, रिक्षाची परिस्थिती एवढी बेकार आहे, आम्ही दिवस थांबून आमचे 2 भाडे बी होत नाही, 100 रुपयाचे भाडे होत नाही. आमच्या घरात 2 मुलं आहेत, आई वडील आहेत, त्यांना सांभाळायचं कसं आम्ही? हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. ते तर म्हणतात की सीएनजी वरती आणल्या रिक्षा, त्याच्यामुळे फायदा होतोय. स्वस्त नाही ना, सीएनजी पण स्वस्त आहे का? सीएनजी आज 83 रुपये किलो झालेलं आहे. आज प्रवाशांना बी परवडत नाहीये, आणि आमच्या सारख्या रिक्षा ड्रायव्हरला बी परवडत नाहीये. आम्ही 12वी शिकलेलो आहे, एज्युकेटेड ITI झालेले आहे, अजून आम्ही नोकरी नाहीये. असे बहुत सारे बेरोजगार आहेत. म्हणजे 12वी शिकून ITI करून नोकरी नसल्यामुळे रिक्षा चालवतो. पर्याय नाही ना, नोकऱ्याच नाहीये. यांच्या सोबत म्हटले नोकऱ्या आहेत,
पण कशा हेल्पर सारख्या नोकऱ्या, म्हणजे काम आपण केलं समजा 12 तास ड्युटी केल्यानंतर 12,000 10,000 पगार, त्यात रूम भाडं तुमचं 5-6 हजार रुपये जाणार, मुलांचं शिक्षण, खायला प्यायला राशन दूध सगळं लागते ना साहित्य, मग शिल्लक काय राहणार, काहीच राहत नाही ना शिल्लक. म्हणून दुसरा बिझनेस करतात लोक. आणि कसं झालंय, पेट्रोल काँग्रेसच्या काळात 65 रुपये होतं, आज पेट्रोलचा भाव 110 रुपये लिटर आहे. मग कुठे महागाई कमी झाली, आजचे दिन आले की वाईट दिन आले. म्हणून असं वाटतं की पहिलेचे जुने दिनच चांगले होते असं वाटतंय काय वेळेस. मग काय आता सीएनजी वर आली गाडी, मग आधी तुमची कशावर चालायची? पेट्रोलवर त्यावेळेला परवडायचं. त्यावेळेस पेट्रोलचे दर पण कमी होते ना. आता सीएनजीचे 15 रुपये होतं. सीएनजी ज्यावेळेस मार्केटला आले त्यावेळेस 30-35 नंतर 40-60 पर्यंत होतं, 60 रुपये पर्यंत पण परवडत होतं. नंतर फार 90-96 पर्यंत आणलं. आता इलेक्शन आलेत म्हणून आता 5-7 रुपये कमी केलेत. आता इलेक्शन झाली की परत वाढवतील, परत दणका देतील, डायरेक्ट 100 वर आणून ठेवतील. म्हणजे पेट्रोल आणि सीएनजी सेम करून ठेवले. ऍव्हरेज काय आहे गाड्यांना 20, 22, 23, 25 ला इथल्या पडतो. परवडलं पाहिजे ना सर्वसामान्य. आमचा विचार करा तुम्ही, रिक्षावाला म्हणूनच नाही, आज सर्वसामान्याची परिस्थिती आहे ना फार विचित्र आहे. मुलांचे शिक्षण आहेत, कुटुंबातल्या गरजा आहेत, त्या भागवणं त्यांना फार हे. काय तुम्ही आता तुमचं भलं कोण करते आता सध्या? कोण करत नाही. सगळे राजकीय पक्ष आहेत ना स्वार्थी आहेत. ते त्यांच्या स्वार्थासाठी ह्याला वड त्याला वड, ह्याला आण त्याला आण, आणि त्यांच्या पोळ्या भाजून घेतात. त्यांचे अब्जाधीश आहेत, त्यांचे 7 पिढ्यापासून खातील एवढं येत. आम्हाला रोज पळेल ना. नाही, पण ते म्हणतात की आम्ही उलट चांगली सत्ता, मजबूत सत्ता केलेली आहे, तिन्ही पक्ष एकत्र येऊन. विकास कामं होतात आहे, पण त्याच्याबरोबर आहे ना तुमचं हे पण होतं ना, एका ठिकाणी म्हणजे दुसऱ्या एखाद्या एकच क्लास वरती जातोय, बाकीच्या पण क्लासचा विचार करा ना. सर्वसामान्य रस्त्यावर आज आम्ही दिवसभर थांबतो, 12-14 तास थांबतो. आमचे 3-3 तास गाडी हालत नाही. आम्ही इथं नंबर प्रमाणे भाडे करतो आम्ही. काय आता तुम्ही रिक्षा चालवता, काय परिस्थिती आहे सध्या, काय चर्चा चालली आहे लोकसभेच्या अनुषंगाने? आता लोकसभेचं काय कळत नाही, पण आता असं आमचं चाललंय की आम्ही खाण्यास मोठं जाऊ, कारण की रिक्षाला धंदा नाही. या वला उभेंनी समजा आमचा धंदा मारलाय, आम्हाला आमचं भाडं भेटत ना, काय व्हायना. आता मतदान कोणाला करणार तुम्ही? आता मतदान करू आता कोणाला तो जे आम्हाला आवडेल त्याला. कोण तुमचा विकास करेल असं वाटतंय? कोण रिक्षा चालकांबद्दल विचार करेल असं वाटतं? 12 वाटतंय आम्हाला. आताच्या काळात काय झालं? आता काय सगळं चांगलं झालंय, माणसारखं वाटू झालंय सगळं. काय गोरगरीब आमसारखे सामान्य माणसाला मारायला लागले, खाण्यापिण्यापासून सुद्धा मारायला लागले. काही रिक्षाची शिफ्ट द्यायची आम्हाला, त्यातवरून गॅस भरायचा, त्याचा मेंटेनन्स आला. एवढं करून बी जर 2 रुपये आम्हाला भेटत नसेल तर काय उपयोग सांगा. धन्यवाद. आणखी काही रिक्षा चालक इथं आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण हा रिक्षा चालक जो आहे तो अनेक प्रवाशांना घेऊन प्रवास करत असतो. त्यांच्याशी बरेच प्रवासी जे आहेत ते त्या अनुषंगाने बोलत असतात. रिक्षा चालक आहे का? काय लोकसभेसाठी काय विचार करतात? आता मतदान आलंय जवळ, बघू आता जे बरं वाटेल त्यांना करणार. कोण बरं वाटतंय? तर ते सांगून थोडी देणार आपण. कोण करेल आता देशाचा विकास वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? करेल कोणतरी, आता त्यांच्यावर आहे. आता एवढे दिवस केलंच नाही कोणी, कोणत्याच पक्षाने नाही केलंय. तर पुढे बघू. आता आपल्यावर पुढं मध्ये आता आले की 13 मेला मतदान आहे, मग आपण आपल्यावर करायचं. आता कोणाला मत द्यायचं कोणाला नाही, आता सांगून थोडी देणार आहे त्यांना. पण कोण तुम्हाला काय वाटतं रिक्षा चालकांचा विचार कोण करेल? आणि शिंदे सरकारच करणार. शिंदे सरकार म्हणजे महायुती करेल. हा, तर अशी मतं या ठिकाणी येत आहेत आणि बरेच जण याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतायत. काय लोकसभेचं आता वारं कसं आहे? काय माहिती नाही. मतदान करणार का नाही? करणार आहे ना. मग तेच कुणाला करणार, तेच तर प्रश्न आहे. हे नाही सांगू शकत, नंतर बघू. काय सध्या आजचे दिन आलेत का रिक्षा चालकांना? रिक्षा चालकांना आहे का आजचे दिन? नाही. काय सध्या परिस्थिती काय, आजचे दिन आलेत का? आजचे दिन तर कुठं दिसतच नाहीत. कोणाला दिसले आजचे? तुम्हाला दिसले का? नाही. आजचे दिन पुढे काय कुठं महागाई वाढवत चालले सगळेच, त्याच्यामुळे आजचे दिन तर कोणाला बघायलाच भेटत नाहीत. बीजेपी काही कामाचीच नाहीये. आपल्याला जी सरकार लोकांचं काम करतील अशी सरकार पाहिजे. आता एकमेव पक्ष असा दिसतो की वंचित बहुजन आघाडी या सगळ्या पक्षांना घेऊन सोबत चाललेले, सगळ्या समाजाला घेऊन. तोच एक ऑप्शन चांगला आहे की वंचित बहुजन आघाडी निवडून आली पाहिजे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर झाले पाहिजे. पण आता सध्या लोकसभेची निवडणूक आहे, मावळमध्ये तर उमेदवार त्यांनी दिलेला दिसत नाही. तुमचं मतदान मावळला असेल ना? नाही कुठे? शिरूर. शिरूरला आहे. बरं, शिरूरला दिलंय आता उमेदवार, हा. माहित आहे का? नाही अजून ते मला नाही कळलं कोणता उमेदवार दिलेला आहे. बरं, मंगलदास बांधल दिलेत. काय अजून मला आयडिया नाही आहे त्याची. बरं, जरी निवडून जरी दिला असेल उमेदवार तर पण वंचित बहुजन आघाडीलाच देणार. बरं. कारण पण आता त्यांनी जेवढे उमेदवार दिले तेवढ्यात तर ते सत्तेत येऊ शकत नाहीत. मग कसं होणार तुमचं? हे बाकीचे जे पक्ष आहेत ते त्यांना येऊच देत नाहीत ना एकत्र. बाकीच्या पक्षांनी त्यांना उलट हे केलं पाहिजे. जसं संविधान वाचवण्यासाठी सगळेजण एकत्र या म्हणतात, म्हणजे महाविकास आघाडीत घेतलं पाहिजे वंचितला असं म्हणतात. घेतलं पाहिजे पण ते डावलतात ना त्यांना. ते घेतच नाहीत. घे या मागून या म्हणतात आणि त्यांचं चाललंय फक्त या, पण त्यांना काही हे करत नाहीत. ते डावलाचेच काम करतात. काय मग आता यावेळेला कुणाला, नरेंद्र मोदींसाठी मतदान करणार का राहुल गांधी? नाही, महाविकास आघाडी. आम्ही महाविकास आघाडी. राहुल गांधी, माननीय शरदचंद्र पवार यांना का वजह? नाही, विकास करू शकतात यांचा विश्वास आहे आमचा. आमच्या आई वडिलांपासून, आमच्या आजीपासून यांचा विश्वास आहे आणि आमचा बी त्यांचाच विश्वास. त्यांच्याशिवाय आमचा पर्यायच नाही. आमच्या भविष्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी भविष्य करणारी फक्त महाविकास आघाडी, फक्त राहुल गांधी. तर हे सगळे रिक्षा चालक होते आणि त्यांची नेमकी या लोकसभेच्या अनुषंगाने काय मतं होती हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.